तालुका बार्शी रोडवर भोयरे गावात जळून निघालेले 2 ट्रक आणि 1 कार पकडून 1,38,00,000चा 692 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत एकाला अटक केली तर अन्य 2 साथीदार फरार झाल्याची घटना घडली। ही कारवाई गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11च्या सुमारास पोलिसांनी केली। या प्रकरणी तालुका पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की एका ट्रकमधून गांजा घेऊन जात असल्याची माहिती बार्शी तालुका पोलिसांच्या पथकास मिळाली। उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या उपस्थितीत तालुका पोलिसांनी धाड टाकली। पकडलेल्या ट्रकमधून गांजाने भरलेली 40 पोती उतरवून दुसऱ्या ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांनी ही धाड टाकली। पकडलेल्या ट्रकमधून गांजाने भरलेली 40 पोती उतरवून दुसऱ्या ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांनी ही धाड टाकली। पोलिसांना पाहताच दोन्ही ट्रकचे चालक आणि कार चालक दुसऱ्या कारमध्ये बसून पसार झाले। त्याचवेळी तेथे असलेली दुसरी आणि अंकुश बांगर याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। पोलीस उपनिरीक्षक बालाजी उळसाने, हेड कॉन्स्टेबल अभय उंदरे, अरुण डुकळे, धनराज केकान, पोलीस नाईक सागर शेंडगे, राहुल बोंदर, उत्तरेश्वर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an